म्हणजे आता मी साऊथ इंडियन का निवडलं ना, कारण इथे बरीचशी जुनी पद्धती आहेत. आणि पहिल्यांदा ऐकतो भाई साऊथ इंडियन वाले मिसळ पण विकतात. दक्षिण भारतातून लोक इथे आलेले स्थायिक झालेले, त्यांची खाण्याची पद्धत असू दे, सगळी परंपरा इथे लोक पूर्वीपासून जपतात आहेत. त्याच्यामुळे मी पहिले हा थॉट डोक्यात घेतला की आपण इथून सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये. आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. स्ट्रीट फूड तर आपला चालूच आहे, बट आता आपण एक नवीन सिरीज चालू केली. कुछ ना कुछ तो युनिक करने का है दोस्तों, एक ही लाइफ मिलेला आहे नाही क्या. तर नवीन सिरीज अशी चालू केलेली आहे की 50 ते 80 वर्ष जुनी रेस्टॉरंट असतील, तिकडचं फूड मला कव्हर करायची इच्छा झालेली आहे, कुठेही असेल. सगळ्यात पहिले विषय की ज्या फूड ब्लॉगची मी सुरुवात केली होती, तो पहिला फूड ब्लॉग म्हणजे भाई माटुंग्याचा. तर हा आपला दुसरा टाइम आहे, आपण परत आलोय माटुंग्यामध्ये. आपण आता जाणार आहोत सगळ्यात फेमस रामाश्रय हॉटेलमध्ये, जे की माटुंगा सेंट्रल रेल्वेला लागूनच आहे. ऍक्च्युली एक जुना आहे आणि एक नवीन आता त्यांचं आउटलेट ओपन झालेलं आहे अपोजिटलाच, त्यांच्या समोरच. तर ते जे नवीन ओपन झाले ते AC वाला आहे. तर जाऊया तिथला फूड टेस्ट करूया. असे काय असतील अजून कुठे हॉटेल असतील ते मला तुम्ही सांगा, तिथे पण जाऊन आपण करू. जाऊया आपण, लेट्स गो. फूड ब्लॉगची सुरुवात झाली. तो पहिला ब्लॉग मी माटुंग्यामध्येच बनवला होता. आता आपण रस्सम वडा ऑर्डर केलेला आहे इकडे. मला वाटलं की बटाटा वडा वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये हा मेंदू वडा आहे आणि हा पातळ एक रस्सा आहे. आता तो कसला रस्सा आहे तो आपण बघूया, ट्राय करू. रेग्युलर चालणारे पदार्थच आपल्याला माहित आहेत साऊथ इंडियन वाले, सो मला ते नव्हते ट्राय करायचे. मला काहीतरी युनिक ट्राय करायचे होते. ते तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त पण बरेच सारे पदार्थ मिळतात, मी तरी कधी खाल्ले नाही. मला ते नवीन नवीन ट्राय करायचे आणि बघायचे की भाई हाँ इसके अलावा भी और भी कुछ मिलता है जो भी अच्छा रहता है. एकदम मस्त गरम गरम आहे, एकदम ऑथेंटिक टेस्ट लागते. आणि आंबट फ्लेवर लागला मला त्या पाण्याचा. ठीक आहे, रस्समचा वडा मस्त सॉफ्ट आहे, एकदम स्पंजी लागतोय. चटणी पण मस्त लागते, फ्रेश. ही युनिक डिश खायला मिळाली, बट सारखं सारखं खाऊ तशी डिश नाही भाई. जेन्युइन रिव्ह्यू. आता ते काहीतरी गोला काहीतरी आणतात, गोला त्याचं प्रॉपर नाव मी सगळं देणार तुम्हाला. डोंट वरी, तुमचा भाऊ आहे ना भाई. नाही तुम्हाला कळलं ना भाई, डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आणि झाकून बघायचं, मग तुम्हाला कळेल. प्रॉपर लोकेशन सकट तुम्हाला सगळे डिटेल्स देणार तुमचा भाऊ, काय विषय लढा. सर आणि मॅम आहेत ना, ते इकडचे डेलीचे कस्टमर आहेत. ऍक्च्युली मी त्यांना विचारलं की इकडे काय खाल्लं पाहिजे अजून. ठीक आहे ना, इकडचे लोकल आहेत, त्यांना विचारलं पाहिजे भाई, त्यांच्याकडून नॉलेज मिळतं. तर ते म्हणाले की एक मैसूर पाक म्हणून आहे साजूक तुपातला, सो तो खा म्हणून. तर भाई वो भी टेस्ट करेंगे. तर आपण आता इकडे घेतलेली यांची सेकंड डिश गोली भजी. तारक मेहता मधला गोली होता ना, त्याचे भजी आहे, गोली भजी. जोक सपाट, एकदम सॉफ्ट आहे. विषय असा आहे ना की जे पण मी मागवतोय ना, त्याची प्राइस मला सांगता येत नाही, कारण तिकडे जे मेन्यू लिहिलेले आहेत तिकडे पण ती प्राइस दिलेली नाही. तर आपल्याला बिल मिळेल 1 2 3 4 5 6 7 8 गोली भजी आहे, खोबऱ्याची चटणी दिलेली आहे. सो आपण ट्राय करूया. किती सॉफ्ट आहे. हाय हाय, हे बघा ना मित्रांनो, हेल्थ कॉन्शियस करणारी डिश वाटते मला. एकदम डाइट वाली डिश वाटते. चलो अच्छा है. ये किस चीज से बना हुआ है? राइस, कोकोनट, कर्ड, चिल्ली, शक्कर, पूरा रेसिपी बताए, घर पे जाके बनाना पड़ेगा. 100 आणि 125% विषय आहे का. दिसायला साधा आहे, पण ह्याच्यामध्ये आता त्याने सांगितलं, मे बी त्यांचा आवाज आला असेल. ट्राय करूया आपण. जबरदस्त हेल्दी पदार्थ आहे आणि सॉफ्ट आहे. आवरण आणि त्याचं टेक्स्चरच्या प्रेमात पडाल. अच्छा, ओके. एवढंच येतं, चालेल. अच्छा, चालेल चालेल, तू खाऊन बघ. मस्त आहे ना. इथली तिसरी डिश ऑर्डर केलेली आहे, घी मैसूर ऑनियन डोसा म्हणून याचं नाव आहे. 2 चटण्या दिलेल्या आहेत, असा काहीतरी आतमध्ये टेक्स्चर आहे त्याचा. चटण्या टाकलेल्या आहे, खोबऱ्याचा वापर आहे, कोथिंबीर आहे, कांदा बारीक बारीक चिरून टाकलेला आहे. कडक बाई कडक. हे हॉटेल 80 वर्ष जुनं आहे. सकाळच्या वेळेला खूप गर्दी असते इकडे, लाईनी लागतात बाहेर लिटरली, तुम्हाला माहितीच असेल. पण ज्यांना माहित नाहीये हे त्यांच्यासाठी सांगतोय.
हा कांदा आहे ना, कांदा मस्तपैकी असा क्रंची लागतो, लाईट तिखट आहे. तर हे खास करून त्या काकींनी आपल्याला मगाशी सांगितलं, त्यांनी 1-2 पदार्थ सांगितलेत. इथला शिरा पण बोलले ट्राय कर. थोडंसं सांबार पिऊया. एवढे वर्ष हे लोक सातत्याने हीच टेस्ट न चुकता प्रॉपरली देतात ना भाई, त्याचं हे ताजं उदाहरण आहे. याच्यात काही भाजी बिजी तर वाटत नाहीये. हा असाच आहे, हे बघा, हा असाच आहे. असा मसाला लावलेला आहे प्रॉपर त्याला आतमध्ये. पण हे साजूक तुपामध्ये केलेला हा कार्यक्रम आहे. आपण एक झाला पाहिजे, एकदम टेस्टी आहे. आता आपण यांच्याकडची एक अशी डिश घेतली आहे ना, म्हणजे मी असा जरी बसलो ना तरी तुम्हाला दिसणार नाही नक्की हाय काय. दिस इज द अपना चिंटू द किंग डिश बोलतो, चिंटू द किंग डिश. तर हा आहे इथला मैसूर पाक. तर हा जो पदार्थ आहे ना, दक्षिण भारतातील एक प्रमुख पदार्थ आहे, जो की खास स्वीट साठी म्हणून ओळखला जातो. म्हणजे तिकडची फेमस डिश आहे. आपल्या इकडे मोदक आहे, खरवस आहे, पुरणपोळी आहे, मिठाई टाईप आहे. असं एक एकंदरीत नॉर्मली जर बोलायला गेलं तर मिठाईचा विषय हा. पण हे बघ, ऑइल आहे बघ, ऑइल नाही, हे ऍक्च्युली तूप आहे. बघा गाईज केवढंसं टेस्ट करतोय. हे 3 गोष्टींपासून बनतं, साखर, बेसनचं पीठ आणि तूप. भाई 101 डिशेस आहेत इथे. डिशेस लिमिटेड आहेत, पण त्यांनी जे आतापर्यंत जे टिकवले ना टेस्ट, त्याच्यामध्ये कुठे पण हाईगाई नाहीये मुळात. मी आतापर्यंत ह्या 5-6 डिश आपण इथे खाल्ल्या. बरेच जण काय करतात ना, त्याच गोष्टींमध्ये अजून काय क्रिएटिव्ह करता येईल, तर त्यांनी तसं इथे केलेलं नाहीये. साधेपणात पद्धतशीर कार्यक्रम केलेला आहे. आणि इकडचा जो जुना क्राऊड आहे, म्हणजे बरेच वर्षानुवर्ष खात आलेला जो क्राऊड आहे, तो त्यांनी इथे असा एकदम घट्ट काय म्हणतात ना, एकत्र करून ठेवलेलं आहे. तर त्याची खासियत ही आहे, सगळे पदार्थ टॉप आहेत. फक्त ते पहिलं जरा मला ओके वाटलं, नाही आवडला हा भाग नाहीये. म्हैसूर पाक भाई खा, एकदा तरी खा, हा बाप आहे भाई, म्हणजे प्रश्नच नाही भाई. आता मला खायला कमी आहे म्हणून मी हे टाळतोय, तर मी 1 नंबरचा हुक्कड आहे. मी हे काय, हे एवढंच आहे, यातला अर्ध संपवलं असतं मी, पण नाही दोस्तों, तुमको आगे मेरे को मिलने का है, मेरे से मुलाकात होनी चाहिए तुम्हारी, इसलिए मैं थोडासा जप के खा रहे. तर आपल्यासोबत प्रशिक आहे, प्रशिक पण खातोय. टेस्ट सांगा आम्हाला. पेढा कसा असतो पेढा, हा पण हा थोडा लाईट आहे, हा. थोडा लाईट आहे. पेढा एकदमच गोड असतो, हे थोडं चांगलं आहे, प्रॉपर एकदम आणि बॅलन्स आहे. मस्त आहे भाई हे पदार्थ. साऊथ इंडियन हॉटेल कोणतंही असू दे, पण तिथल्या एका पदार्थाचा मी जबरदस्त फॅन आहे, जो की हा पायनॅपल शिरा. हा शिरा खायचा तर यांच्याकडेच खायचा. खाल्लंय मी साऊथ इंडियनच्या इतर हॉटेल्समध्ये पण खाल्लंय. हा खूप कमी गोड आहे आणि याच्यामध्ये तूप आहे, साखर आहे, वेलचीचा थोडासा फ्लेवर मारतोय, मनुका आहे, तुपाचा वापर केलेला आहे आणि एकदम फ्रेश भाई. आणि काय म्हणतात ना, पायनॅपल शिरा बोले तो भाई उसमें पायनॅपल नहीं आएगा तो पायनॅपल शिरा रहेगा कैसा, उसको कैसा बोला जाएगा की ये पायनॅपल शिरा. तर ते पायनॅपलचे फ्रेश तुकडे टाकलेले त्याच्यामध्ये. दोस्तो बिल आगेला आहे. आणि विशेष म्हणजे आता आपण हे एवढे पदार्थ इथे ऑर्डर केले, त्याची प्राइस बघा भाई, एकदम रिझनेबल प्राइस आहे. रामाश्रयमध्ये मस्तपैकी नाश्ता केलेला आहे, पोट भरून सगळं ऑथेंटिक पदार्थ ट्राय केलेले आहेत आपण. आणि खरं सांगतो तुम्हाला, एवढे चविष्ट पदार्थ आणि एवढे ऑथेंटिक पदार्थ, म्हणजे काय म्हणतात ना, जास्त मसाले, जास्त ऑइली नाही, असं एकदम लिमिटेड सगळ्या गोष्टी असलेलं हे पहिलंच चांगलं रेस्टॉरंटचं खूप नाव आहे. ॲक्च्युली बराच जुना आहे. वाजलेत दुपारचे 3:30. इधर तो अभी छाव देखते, छाव में जाके आगे का प्रवास कंटिन्यू करते. रामाश्रयपासून फक्त 5 मिनिटाच्या वॉकिंगवर आहे. 5 मिनिटं पण खूप जास्त बोललो, 2-3 मिनिटाच्या वॉकिंगवर आहे. डीपीस फेमस आहे इथलं. आणि फेमस काय आहे तर मी सांगतो, कारण भाई इथलं जे कॉलेज, रुईया कॉलेज फेमस कॉलेज आहे इथलं. माटुंगा दादर म्हणजे आसपासचे जे एरिया आहेत ना, माहीम, माटुंगा, दादर, त्यांच्यासाठी इथले लोकल्स तर आहेत, पण विद्यार्थ्यांसाठी खास फेमस हे रेस्टॉरंट आहे. इथलं जे स्ट्रीट फूड आहे आणि शाकाहारी रेस्टॉरंट आहे पूर्णपणे. आता तर कॉलेज सुटायचा टाइम झाला, 4 वाजायला आलेत. ते तुम्ही बघाल तर आजूबाजूला सगळे, समोर पण एक गार्डन आहे, वीर मेजर रमेश दडकर क्रीडांगण म्हणून एक समोर मैदान आहे. तिथे समोर सगळे लाईनीत असे कपल पण बसलेले आहे, विद्यार्थी पण बसलेले आहेत. आता त्या काकींनी आपल्याला सांगितलं होतं की डीपीस मध्ये जाऊन पावभाजी ट्राय कर म्हणून. खूप टेस्टी पावभाजी आहे. तो सोचा की अभी
आंटी बता रही है उन्होंने बहुत पावसाळे देखिले नाही क्या, तो बड़ो का मान रखना चाहिए दोस्तों. बॉम्बे टाइम्स दिग्गज लोक इकडे येऊन गेलेले आहेत. सोनम कपूरने तर खास पावभाजीची तारीफ केलेली आहे. कुठे गेली बघा ही पावभाजी, याची प्राइस आहे 195 रुपये. आता ते खाऊन कळेल वरती आहे का नाही ते. बरेच लोक आहेत यार, बरेच लोक फूड एन्जॉय करतात. हे बघा ना, हे बाई साहब हे वाडगं भरून दिलेलं आहे. देखो ना वाडगा भरके. भाजीचा रंग मला खूप आवडला, ऑइली नाही वाटत आहे. पूर्ण भाजी प्रॉपर लेवलला स्मॅश झालेली आहे. खाताना अगदीच तिखट नाही लागत आहे. प्रॉपर सगळे मसाले उतरलेले आहेत. मीठ असू दे, आंबट म्हणजे जे टोमॅटो त्यांनी मिक्स केला आहे किंवा लिंबू पिळला असेल नसेल माहिती नाही. मी तर याच्यामध्ये लिंबू नाही पिळला, तशी काही गरज पण भासत नाहीये. क्रंचीनेसपणा पाहिजे असेल वर थोडासा कांदा तुम्ही ते टाकू शकता. एकदम बघा ना, थंडगार माहोल आहे, जबरदस्त म्हणजे आल्हाददायक वातावरण. बोलतो ना, बाजूलाच वडाचं झाड आहे इथे. सगळे म्हणजे आजूबाजूला चेहलपेलचा विषय कंटिन्यू लेवलवरती. आणि लोक कंटिन्यू माझ्याकडे बघ, ते बघ त्याला दाखव, ते सगळे बघा बघीचा विषय चालू आहे. कांदा असेल ना तर अजून मजा आहे. 195 रुपये जरा मला थोडंसं जास्त वाटतंय. क्वांटिटी जास्त दिलेली आहे त्याच्यामुळे ती असू शकते तेवढी प्राइस. याच्यामध्ये दोघं तरी खाऊ शकतात. माटुंगा म्हणजे डोसा आणि फिल्टर कॉफीचं ठिकाण नाही, तर मुंबईतील एक जिवंत सांस्कृतिक वारसा आहे. खरं तर माटुंगा हे मुंबईच्या पहिल्या नियोजित उपनगरांपैकी एक मानलं जातं. 1899 ते 1900 मध्ये दादर, माटुंगा, वडाळा, सायन विकास योजनेतून या भागाचा विकास करण्यात आला. माटुंगा हे नाव मातंग या संस्कृत शब्दावरून पडल्याचं मानलं जातं, ज्याचा अर्थ हत्ती असा होतो. 1940च्या दशकापासून दक्षिण भारतात अनेक तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळी कुटुंबांनी माटुंगामध्ये वास्तव्य केलं. त्यामुळे या भागाला मिनी मद्रास किंवा मिनी साऊथ इंडिया असं सुद्धा ओळखलं जातं. म्हणून आजही या रस्त्यांवर चालताना तमिळ भाषा ऐकू येते. रस्त्यांवरती चालताना सुद्धा फुलांचे बाजार दिसतात. तसेच तिथली पारंपरिक मंदिरे सुद्धा बघायला मिळतात. आणि दक्षिण भारतीय संस्कृतीची झलक प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते. बाई मित्रांनो, आता आपण आलोय शारदा भवन मध्ये. आणि ते हॉटेल तर आहेच, प्लस लॉजिंग पण आहे. इथे बघूया आता आपल्याला काय काय खायला मिळतंय. जास्त काय आता खाणार नाही, कारण युजली साऊथ इंडियन अशा छोट्या हॉटेलमध्ये ना डोसा, इडली, मेदूवडा हेच मिळतं. बट मोठमोठ्या रेस्टॉरंट्स मध्ये अजून जास्त व्हरायटीज असतात. बघूया आता आपल्याला आतमध्ये जाऊन काय मिळतंय ते. रेस्टॉरंट कव्हर करतोय ना ते लाईनीमध्येच आहे, 2-2 मिनिटांच्या वॉकिंग वरती. तुम्ही जर मेन्यू बघाल ना यांचा, तर त्यांच्या मेन्यू मध्ये बरेचसे डोस्याचे प्रकार आहेत. आता डोसा तर मला खायचा नव्हता, कारण ऑलरेडी आपण पहिल्या इकडे ट्राय केला होता, तो तर अप्रतिम होता. मला असं वेगळं ट्राय करायचं, मी जसं सुरुवातीला म्हटलं. तर हे आता आपण इथे एक डिश घेतलेली आहे, कढी वडा म्हणून. ट्राय करूया आपण. हा वडा कोणता आहे ते इम्पॉर्टंट आहे बघणं. वडे 2 प्रकारचे असतात, एक दही वडा असतो आणि एक आपला नॉर्मल बटाटा वडा असतो. ओ ये अलग आहे लाला, हे वेगळं आहे. जो मेंदू वडाचा वडा असतो ना, तो फक्त कोल्ड केला. हा बरोबर, भाऊ बोलला म्हणजे विषय असणार. मेदू वड्याचा जो वडा असतो ना, त्या टाईपचाच लुक येतोय त्याला. या डिशचं नाव आहे कढी वडा. इथे जास्ती करून लोक मेदू वडा खातात आणि मगाशी 2-4 जण तिकडे कढी वडा खात होते. मला ते युनिक पिवळं पिवळं काहीतरी दिसलं, सोचा की येई मंगाते. मी याचं टेक्स्चर बघा ना, एकदम जाड घट्ट आहे, घट्ट. विशेष काय आहे ना, सोबतीला काहीच नाही दिलंय. कढी का खतरनाक स्वाद आहे. हो सांगायचं गेलं ना, म्हणजे आता मी साऊथ इंडियन का निवडलं ना, कारण इथे बरीचशी जुनी पद्धती आहेत. दक्षिण भारतातून लोक इथे आलेले, स्थायिक झालेले, त्यांची खाण्याची पद्धत असू दे, सगळी परंपरा इथे लोक पूर्वीपासून जपतात आहेत. त्याच्यामुळे मी पहिले हा थॉट डोक्यात घेतला की आपण इथून सुरुवात करूया म्हणून. वडा खूप सॉफ्ट आहे, मऊसूत आहे एकदम. राहिला भाग कढीचा, कढी टॉप लेवलला आहे बाई. म्हणजे आपण दही वडा बनवतो ना, त्याच्यामध्ये मसाले वगैरे ऍड होतात, ह्याला आंबट गोड पण आहे. ठीक आहे, या कढीला बघून नव्हतं वाटलं मला, आपण जी नॉर्मली करतो ना भातावर खायची कढी, मला तशा टाईपचं वाटलं. म्हणजे टेक्स्चर वेगळं आहे, ऑब्व्हियसली थोडंसं टेक्स्चर वेगळं आहे. आपण घरी करतो ती पातळ असते एकदम, हे जाड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढी मलईदार लागते ना ही कढी.
सुपर. शारदा भवन इकडे जर तुम्ही आलात हे तुम्हाला नक्कीच ट्राय करायचं आहे. तुम्ही जर टेबल या खुर्च्या या खुर्च्या वगैरे बघितल्यात ना, एकदम ॲस्थेटिक वाईब आहे. खिडक्या बघा, खिडक्या भाई, खिडक्या बघा. आणि हे बघा भिंतीला बघा अर्ध्या मार्बल आहे. आणि हा टेबल वगैरे एकदम बघा ना, एकदम ॲस्थेटिक ठेवलेला आहे त्या लोकांनी. तर मित्रांनो, आता आपण जो पदार्थ खाल्लाय ना इकडे, कढी वडा म्हणून, हाय बाप, एक नंबर. मी नेहमीच बोलतो, तसं गरजेचं नाही आहे की माझी कशी चॉईस आहे तशी समोरच्याची असली पाहिजे. प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर डिपेंड असतं. आता मला आवडलं याचा अर्थ तुम्हाला आवडेल नाही आवडेल हा पण पार्ट महत्त्वाचा आहे. पण मी सांगतोय, एवढे 27,000 आपले लोक आहेत, त्यांना माझं सांगणं काम आहे. कोणी घेऊ मनावर किंवा न घेऊ. आपण आता जाऊया दुसऱ्या आणि शेवटच्या लोकेशनवरती. हे शारदा भवन आहे, ठीक आहे. या शारदा भवनच्या जस्ट अपोजिटलाच आहे ना, इकडे समोर न्यू पंकज म्हणून एक आहे, चाटचं आहे. तिथं इकडे तुम्ही चाट वगैरे पण खाऊ शकता. आपला स्ट्रीट फूडचा विषय असता तर 100% आपण सगळ्याच गोष्टी मस्तपैकी ट्राय केल्या असत्या. आजच्या व्हिडिओचा आपला हा शेवटचा स्पॉट आहे आणि शेवटची डिश आहे. तर आता शेवटची डिश आपण मद्रास दही मिसळ म्हणून आहे. 86 रुपयाची ही डिश आहे. याची एक खासियत आहे, याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आहे की पाव नाही त्याच्यासोबत. एक युनिकनेस आहे. तर शेव आहे, कांदा आहे आणि सगळं तिखट वाटतंय. आपण ट्राय करूया. आणि प्रचंड गर्दी आहे, त्या गर्दीमधून तुमचा भाऊ नडतोय वन साइड. ट्राय करूया. भाई माझी चॉईस 70 ना. काही मे बी याच्यावर का दिलं असावं ना, कारण जो तुम्हाला तिखट स्पायसीनेस लागतो ना, तो स्पायसीनेस कमी करण्यासाठी हे दही आहे असं मला वाटतं. या लोकांची ही पारंपरिक मिसळ आहे. तर ह्या दोन गोष्टी आहेत. आणि पहिल्यांदा ऐकतो भाई साऊथ इंडियनवाले मिसळ पण विकतात. आणि याच्यामध्ये मिक्स फरसाण आहे, बुंदी आहे मिसळमध्ये, जे नॉर्मली फरसाण असतं ते आहे. आणि तिखट वगैरे एकदम मस्त आहे, नॉर्मल आहे, बॅलन्स टेस्ट आहे एकदम. आता राहिलंय ती गोष्ट, साऊथ इंडियन जर आपण फूड कव्हर करतोय त्याच्यामध्ये फिल्टर कॉफी जर नाही झाली तो दोस्तो फिर वो व्हिडिओही अधुरा आहे. क्राऊड खूप आहे, त्याच्यामुळे कसं आहे की टेबल ॲडजस्ट करून बसावं लागतंय. शेवट कशाबरोबर करतोय तर भाई इथली फिल्टर कॉफीचा टेक्स्चर आहे बघा कॉफीचा, नुसती रिफ्रेशमेंट, एकदम असं रिलॅक्स फील होतं. म्हणजे जेवढा पण भागदौड झालाय ना, थकवा झालाय ना, आतापर्यंत जेवढा पण काय खाल्लंय ना, उसके ऊपर लिपापोती मारने गए तुमको, तो एक कॉफी का चुस्का तो लेना ही पडेगा. कॉफी एकदम कमी गोड आहे, रिचनेस फील होते. माटुंगामध्ये ना तुम्ही फिल्टर कॉफी कुठेही पिऊ शकता, त्याच्यात काही वाद नाही. गाईज हे बघा, इथे कोल्ड कॉफी पण मिळते. ही बघा, ही वाली अशी, ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याचा अख्खा तो फ्रीजच आहे. ॲक्च्युली मला हे काय वाटलं माहिती आहे का, हे आपण सुरतमध्ये बघा खाल्लं होतं कोको, ते मला वाटलं. सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तर तुम्ही मला सांगालच, त्यात काय वादच नाही आहे. आणि शेवट आपण कॅफे मद्रासमधून केलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 हॉटेल्स कव्हर केले. एक तर त्या काकींनी सांगितलेलं ते DP, तर त्याला थोडंसं बाजूला ठेवा, कारण ते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नव्हतंच म्हणा, ते ॲड ऑन झालेली गोष्ट आहे. पण मूळ जे आपण कव्हर केले ते कॅफे मद्रास, रामाश्रय, शारदा भवन. तर सगळ्यात बेस्ट मी पुन्हा खाईन तर रामाश्रय ऑब्व्हियसली पहिला रँक मी त्याला देतो. आता किती खाल्ले ते मला एडिटवर कळेल, मे बी 5-6 खाल्ले आपण तिथे पदार्थ. तर तो रसम वडा सोडला तर बाकीचे 4-5 पदार्थ आहेत ना, ते आउटस्टँडिंग होते, प्रश्नच नाहीये. त्याच्यानंतर आपण इकडे गेलो शारदा भवन मध्ये आणि ते पण जबरदस्त. मी विचार पण नव्हता केला की अशी काही डिश खायला मिळेल आज, पण लिटरली मजा आली कढी वडा खाऊन. पुन्हा पुन्हा जाऊन खाण्यासारखा तो पण पदार्थ आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे आलो कॅफे मद्रास मध्ये, तर ती मिसळ खाल्ली मी, छान होती. असा ओव्हरऑल आजचा व्हिडिओ होता. आणि आपण जी सिरीज चालू केलेली आहे जुने रेस्टॉरंट कॅफेज कव्हर करायची, तर त्यातला हा फर्स्ट एपिसोड तुम्ही बोलू शकता. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.